Hello, friends. Good morning. We have already completed topic number 2.6 money. This poem we have completed by William Davis. Uh, Now, let us turn to part number 3, AV number 3, brainstorming activity of the same poem. Let us start with A1. Money does not mean everything in life. Discuss with your partner and justify the statement by giving examples. Take help of the following points. मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. तर पैसा हा जगात सर्व काही नसतो, जीवनात सगळं सगळं काही नसतो. तर नेमकं काय, पैसा हा सगळं काही जीवनामध्ये नसतो का? की मनी कॅनॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. पैसा हा कधीही आपल्याला सर्व काळ किंवा चिरंतन आनंद देऊ शकत नाही आहे. आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर कॅन गिव्ह यू अनएंडिंग हॅपीनेस. त्याऐवजी त्या ठिकाणी एखादी कला असेल आपल्याकडे, संगीत असेल, साहित्य असतील, हे अतिशय न संपणारा असा आनंद आपल्याला देऊ शकतात. मनी शॉर्ट लिव्ड. पैसा हा अल्पकाळ टिकणारा असतो. तो आज आहे, उद्या नाही, सांगता येत नाही. कुठल्याही व्यक्तीची श्रीमंती आज टिकेल, उद्या टिकेल असे भरोसा नाही आहे. मनी कॅनॉट परचेस हॅपीनेस अँड कंटेनमेंट. पैसा हा आपल्याला समाधान आणि संतुष्टता देऊ शकेल, समाधान देऊ शकेल, आनंद देऊ शकेल असं नाही आहे. तर पैशाने आपण भौतिक सुख विकत घेऊ शकतो, पण यू यू कॅन बाय एनी काइंड ऑफ फिजिकल प्लेजर्स विथ द हेल्प ऑफ मनी, बट वी कांट परचेस कंटेनमेंट ऑफ माइंड और पीसफुलनेस ऑफ माइंड. पण शांतता, समाधान, शांती, सुख, आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही. आनंद ही एक अशी अवस्था असते की ती मनाचीच अवस्था असते. समाधान हे मनाचं असतं. शेवटी पैसा हा कधीही चिरंतन सुख किंवा आनंद देऊ शकत नाही आहे. पैसा हे एक साध्य आहे, साधन आहे, सॉरी. पैसा हे साधन आहे. मनी इज वन ऑफ द मीन्स. इट इज नॉट द गोल ऑफ आवर लाईफ. सो वी हॅव टू मेक डिस्कशन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. तर जी मुद्दा आहेत त्या मुद्द्यांच्या आधाराने त्या ठिकाणी आपल्याला काही बोलायचं आहे. तर मनी कॅनॉट बाय लव्ह इज द एज ओल्ड बिलीफ ऑफ द पीपल. अनेक लोक असं म्हणतात की पैशाने कधीही कुठलंही प्रेम विकत घेता येत नाही. तर हे अनेक लोकांचा फार जुना असा विश्वास आहे. मनी कॅन बाय अस ऑल द कम्फर्ट्स इन लाईफ. तर कुठल्याही प्रकारचे कम्फर्ट जे असतात, कुठल्याही प्रकारचं भौतिक सुख जे असतं ते आपण पैशाने विकत घेऊ शकतो. बट इट कॅनॉट बाय जेन्युइन फिलिंग्स. पण ज्या मूळ भावना असतात ना, ज्या अस्सल भावना असतात, त्यांना मात्र आपण कधीही विकत घेऊ शकत नाही पैशाने. इफ मनी कुड गिव्ह इमोशनल सॅटिस्फॅक्शन, द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड वूड हॅव बीन द हॅपीएस्ट. जर पैशाने त्या ठिकाणी समाधान मिळालं असतं तर सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जी जगातली आहे ती सगळ्यात सुखी राहिली असती, सगळ्यात आनंदी राहिली असती. बट इन रियालिटी हॅपीनेस इज नॉट सो इझिली अवेलेबल. पण असं म्हणतात की आनंद हा सहजगत्या उपलब्ध होत नसतो. देर इज अ पॉप्युलर स्टोरी ऑफ अ रिच मॅन हू यूज टू सफर फ्रॉम इनसोमनिया. His neighbor, a poor man, used to be happy that the rich man felt jealous listening to the poor man happily singing every night. तर एक कथा या ठिकाणी त्यांनी म्हटलेली आहे. असं वास्तवात आहे खरं. तर एक प्रसिद्ध अशी कथा आहे की एक श्रीमंत माणूस आहे की जो इन्सोमनिया म्हणजे ज्याला आपण निद्रानाश म्हणतो. तर इन्सोमनियाच्या त्या आजाराने तो त्रस्त आहे आणि त्याचा जो शेजारी आहे तो एक गरीब माणूस आहे. पण तो अतिशय सुखी असतो, समाधानी असतो. यूज टू बी सो हॅपी दॅट द रिच मॅन फेल्ट जेलस लिसनिंग टू द पुअर मॅन. पण हा जो श्रीमंत मनुष्य आहे याला ह्या गरिबाविषयी खूप त्या ठिकाणी अशी ईर्ष्या वाटते, अतिशय मत्सर वाटतो की हा शेजारचा माणूस गरीब आहे पण तो इतका आनंदी का आहे. आणि सिंगिंग एव्हरी नाईट, तो अतिशय रोज रात्री त्या ठिकाणी छान असं गुणगुणत त्या ठिकाणी तो झोपी जातो. सो ही सेंट हिम अ बॅग फुल ऑफ गोल्ड कॉईन्स अँड दॅट नाईट ऑनवर्ड्स द पुअर मॅन स्टॉप सिंगिंग. आणि म्हणून हा श्रीमंत मनुष्य काय करतो की त्याला एक गोल्ड कॉईन्सची बॅग त्या ठिकाणी त्याला भेट करतो. आणि त्या रात्रीपासून मात्र हा गरीब माणूस जो आहे तो गाणं गुणगुणणं त्या ठिकाणी संपवतो, त्याचं थांबतं. द रिच मॅन कॉल्ड द पुअर मॅन अँड वॉन्टेड टू नो द रिझन व्हाय ही स्टॉप सिंगिंग. आणि
तो हा श्रीमंत मनुष्य त्या गरिबाला विचारतो, त्या शेजाऱ्याला विचारतो, की तू का त्या ठिकाणी तुझं गाणं थांबवलंस? द पुअर मॅन हू हॅड कम टू मीट द रिच मॅन विथ द बॅग फुल ऑफ गोल्ड कॉइन्स रिटर्न इट. तर तो गरीब मनुष्य जो आहे ती बॅग पूर्ण परत करतो त्या श्रीमंताला. ही टोल्ड द रिच मॅन दॅट द गोल्ड कॉइन्स हॅड टेकन अवे हिज पीस ऑफ माइंड. तर तो म्हणतो की तुझ्या त्या सोन्याच्या नाण्यामुळे त्या ठिकाणी माझी जी मनशांती आहे ती हरवली. ॲज ही वॉज ऑलवेज बिझी प्रोटेक्टिंग देम, कारण तो कायम त्या ठिकाणी बिझी असायचा की त्यांचं संरक्षण जे आहे ते कसं करायचं. ही वॉज व्हेरी शुअर दॅट ही वॉज हॅपी विथ हिज लिमिटेड रिसोर्सेस दॅट गेव हिम गुड स्लीप ॲट नाईट. त्याचे जे एक अल्प साधन आहेत कमवायचे त्याच्यात तो आनंदी आहे, कारण त्याला सुखाची शांत झोप लागते. सो द लक्झरी वी गेट फ्रॉम मनी इज टेम्पररी. त्यामुळे त्याने असं म्हटलं आहे की कुठलीही लक्झरी, कुठल्याही प्रकारचं सुख जे आपण पैशाने विकत घेतो ते तात्पुरतं असतं, टेम्पररी असतं. व्हॉट इज परमनंट इज आवर कंटेनमेंट इन लाईफ. काय परमनंट असेल तर जीवनातलं समाधान किंवा संतुष्टता जी आहे ती परमनंट असते. इफ अ पर्सन इज एन आर्ट, म्युझिक ऑर लिटरेचर लव्हर, जर पर्सन एखादी व्यक्ती जी आहे ती कला, संगीत किंवा साहित्याची त्या ठिकाणी अभ्यासक असेल किंवा त्याच्यावर प्रेम करणारे असेल, नो अमाऊंट ऑफ मनी गिव्स हिम द काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन विच इज फॅशन्स कॅन प्रोव्हाइड हिम इझिली. तर असा हा आनंद जो आहे, साहित्याचा आनंद, संगीताचा आनंद, कलेचा आनंद हा गगनात न मावणारा असतो आणि अशा व्यक्तीला त्या ठिकाणी समाधान हे निश्चितच मिळत असतं. इवन द रिचेस्ट पर्सन बिकम्स अ पॉपर ऑफ पॉपर इफ ही डज नॉट हॅव अ हेल्दी माइंड अँड हेल्दी स्पिरिट विच नो मनी कॅन परचेस. तर शेवटी किती पैसा असेल तरी त्या ठिकाणी आपण असं समाधान विकत घेऊ शकत नाही आणि श्रीमंत माणूस हा सुखी असेल असंही नाही. तर या पद्धतीने पैसा हा सर्वस्व नसतो जीवनामध्ये. पैशापेक्षाही वेगळी दुनिया असते, पैशापेक्षा वेगळं जग असतं की जे कला समृद्ध करते, म्युझिक समृद्ध करतं किंवा तुमचा छंद समृद्ध करणारा अशा अनेक गोष्टी लाईफमध्ये आहेत की ज्या आपल्याला परिपूर्ण बनवतात. पण पैसा हा सर्वस्व नसतो असं त्या ठिकाणी आलेलं आहे. सेकंड आहे डिबेट ऑन द फॉलोइंग टॉपिक इन ग्रुप्स. तर एक डिबेट करायची आहे, एक प्रकारची ज्याला आपण वादविवाद म्हणतो. एक टॉपिक दिलेला आहे, मनी इज द सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. तर पैसा हा सगळ्या गोष्टींसाठी उत्तर असतो किंवा पैसा हा प्रत्येक गोष्ट करू शकतो. पैसा असेल तर काहीही आपण करू शकतो. म्हणजे पैसा हा प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी एक प्रकारचं पर्याय आहे. आहे का असा पर्याय? तर अशा प्रकारची एक आपल्याला डिबेटिंग करायची आहे आणि खरंच त्या ठिकाणी पैसा हा सर्वस्व असतो का? तर आत्ता आपण चर्चा केली तर पैसा सर्वस्व नसतोच निश्चितच. तर एक चर्चा या ठिकाणी होऊ शकते, तर त्याची ती चर्चा तुम्हाला करायची आहे. A2 जो आहे त्यामध्ये त्या ठिकाणी स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ द पोएम. तर खाली काही वाक्य आहेत. नाऊ अकॉर्डिंग टू द text we have to find out whether sentence is true or false, and if the statement is false then we have to make it correct. Now sentence number 1 is there: the poet knew no joy till he was rich. The poet knew no joy till he was rich. जोपर्यंत तो श्रीमंत होता तोपर्यंत त्याला आनंद माहिती नव्हता. द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच. जोपर्यंत तो श्रीमंत होता तोपर्यंत त्याला खरा आनंद माहितीच नव्हता. हे जे वाक्य आहे मला वाटतं पहिलंच वाक्य, आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर, म्हणजे हे वाक्य फॉल्स आहे. स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच. स्टेटमेंट इज फॉल्स. द पोएट न्यू नो जॉय टिल ही वेंट पुअर. जेव्हा तो गरीब झाला तेव्हा त्याला खरा आनंद जो आहे तो त्याला कळला. द पोएट फेल दॅट ही शुड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. द पोएट फेल दॅट ही शुड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. कवी ह्या ठिकाणी त्याला असं वाटतं की तो त्याच्या जी पॉवर्टी आहे, पॉवर्टीचा अर्थ आहे दारिद्र्य किंवा गरिबी जी आहे, त्या गरिबीबद्दल बोलतो आहे का? नाही. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. करेक्ट स्टेटमेंट काय आहे? द पोएट डिड नॉट वॉन्ट टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो अबाउट हिज पॉवर्टी. तर ह्या खोट्या जगाला त्या ठिकाणी आपल्या गरिबीबद्दल काहीही सांगायचं नाही आहे कवीला, म्हणजे हे वाक्य फॉल्स आहे. वेन पोएट हॅड मनी ही हॅड मेनी ट्रू फ्रेंड्स.
जेव्हा त्याच्याकडे पैसे होते तेव्हा त्याला खरे मित्र लाभले नाही. फॉल्स. करेक्ट स्टेटमेंट. वेन द पोएट हॅड मनी हिज मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. वेन द पोएट हॅड मनी, जेव्हा पैसे होते तेव्हा हिज मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू, त्याचे अनेक मित्र जे आहे ते खोटे ठरले. म्हणजे पैसा असेल तर त्या ठिकाणी लोक आपल्याकडे येतात, पण ते सगळे सच्चे मित्र असतील असं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की सब पूछेंगे आप कैसे है जब तक आपके पास पैसे है. डी. When poet became poor, he had few real friends. When poet became poor, he had a few real friends. जेव्हा तो गरीब झाला तेव्हा त्याला खरे मित्र लाभले. अगदी बरोबर आहे. जेव्हा तो खरा गरीब झाला तेव्हा खरे मित्र त्या ठिकाणी लाभले. खरंच म्हणजे आपल्या खऱ्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये जो साथ देतो ना, तो खरा मित्र असं ह्या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल आपण बोललेले सुद्धा आहोत. पुढे आपण जाऊया. राईट रिझन्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालच्या गोष्टींसाठी रिझन द्यायची आहेत. फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डोअर. पुअर मेन्स व्हाईज हम लाईक बीज. फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट पोएट्स डोअर. मित्र त्याच्या दरवाजा कवीच्या दरवाजावर यायची आणि ती नॉकिंग करायची, म्हणजे दरवाजा ठोठावायची किंवा यायची ती या अर्थाने. वेन द पोएट हॅड बीन रिच, फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट हिज डोअर. जेव्हा तो कवी श्रीमंत होता तेव्हा अनेक मित्र त्याच्याकडे यायचे. बिकॉज अ रिच मॅन ऑलवेज गॉट मनी फेअर वेदर फ्रेंड्स. कारण श्रीमंत माणसाला हे असे अनेक मित्र असतात. दे हॅड नेवर बीन रिअल फ्रेंड्स ॲज दे वर अट्रॅक्टेड बाय द रिच मॅन्स मनी. कारण असे तुमच्या श्रीमंतीकडे पाहून तुमच्याकडे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. They just wanted to maintain a friendly relationship with the rich man because of his prosperity and not for his happiness. तर आनंदासाठी नाही पण आपल्या प्रगतीसाठी का होईना, उद्याला गरज लागली तर हा माणूस आपल्याला मदत करेल या अनामिष अशा त्या भीतीने त्या ठिकाणी लोक श्रीमंताकडे जातात. हिज मनी हॅड बीन देअर फ्रेंड. आणि शेवटी पैसा हा त्यांचा मित्र असतो, तर खरी मैत्री ही पैशासाठी असते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि इथे अगदी बरोबर आहे. सेकंड, पुअर मेन्स व्हाईव्ज हम लाईक बीज. तर गरीब माणसांच्या ज्या बायका आहेत, व्हाईव्जचा अर्थ आहे वाईफचं अनेक वचन आहे, प्लुरल फॉर्म ऑफ वाईफ. हम म्हणजे एक प्रकारची भुनभुन, गुणगुण ज्याला म्हणतो आपण. एखाद्या मधमाशीसारखी त्या बायकांची घरामध्ये भुनभुन चालू असते. अ पुअर मॅन वर्क्स हार्ड टू मेक बोथ एंड्स मीट. हा गरीब माणूस खूप त्या ठिकाणी कष्ट करतो आहे, मेहनत करतो आहे. द पोएट पॉन्डर्स ओव्हर द लाईफ ऑफ अ पुअर मॅन कंटिन्युअसली. आणि कवी विचार करतो की हा जो गरीब मनुष्य आहे की जो कंटिन्युअस काम करतो आहे. अँड रिअलाइजेस दॅट दे कॅन नेव्हर बी लाईट हार्टेड ॲज दे आर ओव्हर बर्डन विथ द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ लाईफ. कारण हा असा हलका राहू शकत नाही, पण अनेक प्रकारच्या चिंता, काळजी अशा त्याला प्रचंड अशा त्याच्या दबावाखाली तो दाबला गेलेला आहे. इन्स्पाइट ऑफ देअर स्ट्रगल थ्रूआउट द डे देअर व्हाईव्ज आर अनहॅपी. तर अनेक दिवसाचा हा संघर्ष त्या ठिकाणी सोडला तर हा त्या ठिकाणी त्याच्या ज्या बायका आहेत, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या अतिशय दुःखी आहेत. अँड दे ग्रंबल ॲज दे कॅनॉट हॅव देअर लक्झरी ऑफ लाईफ. आणि त्या कायम त्या ठिकाणी तक्रार करतायत कारण त्यांना खरं सुख मिळत नाही आहे, कारण पैसा घरामध्ये नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बायकांची एक भुनभुन जी आहे, बायकांची एक विशिष्ट असं त्या ठिकाणी टुमणं ज्याला म्हणतो किंवा सतत एक गाऱ्हाणं मांडणं म्हणतो परिस्थितीविषयीचं, ते चाललेलं आहे. आणि खरंच ही गरिबांची ही परिस्थिती जी आहे, गरीब माणसांची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी कुठेतरी एक विविडली, एक ठळकपणे, स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. इथे आपण थांबूया आणि चौथ्या एवीकडे आपण वळू.